आता आमच्या गावात एवढे पोलीसवाले का आलेत थांबा सांगतो. राम राम मंडळी, मी पवन आणि स्वागत करतोय आपल्या 100 दिवस 100 मिनी ब्लॉगच्या तिसऱ्या दिवशी. आता विषय असा झाला होता की आपल्या गायच्या मुक्त संचारमध्ये हौदामध्ये पाणी नव्हतं आणि हौद पण खूप खराब झाला होता. मग सगळा हौद व्यवस्थित साफ करून घेतला आणि पूर्णपणे पाणी भरण्याची जिम्मेदारी माझ्यावर होती. मग व्यवस्थित सगळं पाणी भरून घेतलं. आता मुक्त संचारमध्ये गाय कशा निवांत बसल्यात बघा. अशा निवांत बसलेल्या गाय बघून आपल्याला खूप आनंद होत राहतो बरं मंडळी. त्या गायच्या पाण्याची पूर्ण व्यवस्था झाली होती. त्याच्यानंतर मला शिवमचा फोन आला होता की आपल्या गावात मोठं आंदोलन छेडलं आहे, पटकन ये म्हणून. आता हे एवढं मोठं आंदोलन कशाचं होतं आणि कशामुळे झालं होतं हे बघण्यासाठी मी बस स्टँड आलो होतो. भलते पोलीसवाले आणि भलते माणसं इथं जमले होते आणि ते पूर्ण रस्ता या ठिकाणी, मोठा हायवे या ठिकाणी जाम करून टाकला होता. आता हे एवढं मोठं आंदोलन आणि रस्ता रोको कशासाठी होता ते तुम्हाला सांगतो की शक्तीपीठ महामार्ग हा आमच्या सगळ्या शेतकऱ्याच्या वावरातून जात आहे आणि तो रद्द व्हावा यासाठी सगळे शेतकरी एकजूट होऊन रस्त्यावर उतरले होते. आधीच शेतीमालाला काहीच भाव नाही आणि त्यातल्या त्या सरकार आमचे पूर्ण शेती आमच्या हिसकावून घ्यायचा प्रयत्न करत आहे. आता आमच्या इथल्या सगळ्या जमिनी बागायत्या असल्यामुळे घरात लागणाऱ्या सगळ्या पैशाचा उदरनिर्वाह हा शेतीतून येणाऱ्या पैशातूनच होत असतो. तसेच मुलांचे शिक्षण देखील याच पैशावर होत असतात. म्हणून आमच्या जमिनी आम्ही कधीच जाऊ देणार नाही, कितीही आंदोलन झाले, कितीही काही झालं तर. आता हा रस्ता रोको एवढा मोठा झाला होता की बरेच मोठमोठ्या टीव्हीचे न्यूज चॅनल वाले इथं आले होते आणि ते आपली रिपोर्टिंग करत होते. आता मी म्हणलं मी थोडं बोलाव, पण यायला म्हणले की आता हे व्लॉगर पाहून लय बोलतोय म्हणून त्यानं पटकन त्याचा पसारा गुंडाळा आणि निघून गेले. आता बराच वेळ रस्ता रोको चालला होता आणि त्याच्यानंतर रस्ता रोको संपल्यानंतर मला आणि पप्पाला जायचं शेतामध्ये. शेतात आल्या बघितलं की आपली पिवडी मस्त टोपल्यामध्ये बसून थंडगार वाऱ्याला बसली होती. तर मित्रांनो, असेच तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर खरंच फॉलो करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय अँड टेक केअर. काळजी घ्या.